श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. काय या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी नवीन दिशा मिळणार आहे का? एखादा मोठा निर्णय तुमच्या भविष्याचा पाया घडवणार आहे का? जुन्या अडचणींना निरोप देऊन नवीन संधींचे दरवाजे उघडणार आहेत का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बदल, शिकवण आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता दिसून येईल. काही ठिकाणी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. काही गोष्टी ज्या अडकल्या होत्या त्या आता हळूहळू मार्गी लागू शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला मनात थोडा गोंधळ आणि विचारांची गर्दी जाणवू शकते. एखाद्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण होईल, पण घाई करू नका. शांतपणे परिस्थितीचा अभ्यास केल्यास योग्य दिशा मिळेल. तुम्ही घेतलेले काही जुने निर्णय या काळात योग्य असल्याचे जाणवेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. सुरुवातीला कामाचा ताण जास्त वाटू शकतो, पण तुमची मेहनत वाया जाणार नाही. काही नवीन लोकांशी ओळख होईल. त्यातून भविष्यात फायदेशीर संबंध निर्माण होऊ शकतात. तुमच्या संवाद कौशल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरातील वातावरण सकारात्मक राहील. एखाद्या छोट्या आनंदामुळे घरात हसू आणि समाधान निर्माण होईल. कुटुंबातील लोक तुमच्या निर्णयाला पाठिंबा देतील. या काळात स्वतःसाठी थोडा वेळ काढणेही गरजेचे आहे. मानसिक शांतता टिकवण्यासाठी ध्यान किंवा प्रार्थना उपयोगी ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल दिसून येऊ शकतात. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला त्या आव्हानात्मक वाटतील, पण तुमच्या कौशल्यामुळे तुम्ही त्या सहज पार पाडाल. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल, त्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत बनेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येणारा आहे. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. काहींना भागीदारीतून फायदा होऊ शकतो. जुने अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनावरील ताण कमी होईल. नवीन योजना आखण्याचा उत्साह निर्माण होईल. सहकाऱ्यांशी वाद टाळा. शांतपणे संवाद साधल्यास कोणतीही समस्या सोडवता येईल. या आठवड्यात तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. उत्पन्न ठीक राहील, पण खर्चही वाढू शकतो. त्यामुळे नियोजन करणे आवश्यक आहे. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बचतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. गुंतवणूक करताना घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. या काळात मोठ्या खरेदीपासून थोडे दूर राहणे फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. छोट्या चुका मोठे नुकसान करू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त करण्याची गरज भासेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे नात्यातील जवळीक वाढेल. जर काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा हा योग्य काळ आहे. शांत संवादातून नात्यातील तणाव कमी होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नातं अधिक मजबूत होईल. काहींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते. मनात आनंदाची लहर निर्माण होईल. या काळात अहंकार टाळा. प्रेमात समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा आनंददायी ठरू शकतो. घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. एखाद्या कुटुंबियाच्या यशामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांशी भेट होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. घरातील एखाद्या विषयावर चर्चा होईल. तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील, मात्र थकवा जाणवू शकतो. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा वाढू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि झोप याकडे लक्ष द्या. लहान-सहान त्रास दुर्लक्षित करू नका. वेळेवर उपचार घ्या. योग, प्राणायाम किंवा ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. पाण्याचे प्रमाण वाढवा, त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. काहींना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास चांगले परिणाम मिळतील. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल.
मित्रांसोबत अभ्यास केल्यास फायदा होईल. उपाय: रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. गरिबांना अन्नदान करा. पांढऱ्या रंगाचा वापर अधिक करा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा. एकूणच पाहता हा आठवडा तूळ राशीसाठी प्रगतीचा आणि शिकवण देणारा आहे. काही अडचणी येतील, पण त्या पार करण्याची ताकद तुमच्यात असेल. करिअरमध्ये संधी मिळतील. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. प्रेम आणि कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. तुमचा संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि मेहनत तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल साधण्याचा आणि प्रगतीकडे वाटचाल करण्याचा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या वाटल्या तरी हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. तुमच्यातील निर्णय क्षमता आणि संयम यामुळे अनेक अडचणी सहज पार करता येतील. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे. नवीन जबाबदाऱ्या, संधी आणि काही ठिकाणी कौतुक मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे योग्य फळ मिळू लागेल, पण सातत्य टिकवणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन राखल्यास भविष्यात फायदा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये गोडवा वाढेल. काही गैरसमज दूर होऊन नातं अधिक मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील आणि आपुलकी वाढेल. सामाजिक स्तरावर तुमचा सन्मान वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक थकवा टाळण्यासाठी विश्रांती आणि योग्य दिनचर्या ठेवणे महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा असून लक्ष केंद्रित केल्यास यश मिळण्याचे संकेत आहेत. एकूणच हा आठवडा तुम्हाला नवीन दिशा, आत्मविश्वास आणि स्थैर्य देणारा आहे. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही तुमचे उद्दिष्ट गाठू शकता. शेवटी एक लक्षात ठेवा, योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. धन्यवाद.